नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये. नाकपुडीच्या आतील भागात फोड येणे किंवा बॉइल्स, पिंपल येत असतात. या त्रासाला नाकात माळी येणे असं म्हणतात. प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आणि उष्णतेमुळे नाकात फोड येत असतात. नाकात फोड किंवा माळी आल्याने त्या ठिकाणी सूज येऊन खूप वेदना होतात. नाकात माळी आल्यास वेदना आणि सूज कमी करण्यासाठी साजूक तुपाचं थेंब नाकात टाकावे. तसेच कोमट पाण्याने किंवा बर्फाने नाकाची बाहेरून शेकल्याने देखील आराम मिळतो. माळी पिकवून ती लवकर बरी होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय जसे की मोगऱ्याचा वास घेणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त ठरते. नाकात माळी आल्यावर नेमके करावे तरी काय? बर्फाचा वापर. बर्फाच्या कपड्याने किंवा थंड पाण्याने नाकाची हलकी शेकणी केल्यास सळसळ आणि सूज कमी होते. वाफ घेणे. कोमट पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील दाटलेली सर्दी मोकळी होते आणि फोड पिकण्यास मदत होते. स्वच्छता. स्वच्छता हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नाकात माळी आल्यास हात वारंवार स्वच्छ धुवा आणि फोडला थेट स्पर्श करण्याआधी टाळा. वेदना जास्त होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती क्रीम किंवा प्रतिजैविक वापरा. आता काय टाळाल तुम्ही? माळी फोडण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका, यामुळे तुमचा संसर्ग अजूनही वाढू शकतो. नाकात काडी किंवा इतर टोकदार वस्तू देखील घालू नका. जर माळी जास्त दिवस राहिल्यास, तीव्र वेदना झाल्यास किंवा ताप आल्यास लगेच ENT डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत निरोगी राहा, जागरूक राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.